जास्तीत जास्त हजर राहिलं पाहिजे. आपल्याला कसं आहे, निमंत्रण दिलं तर जेवायचं. मला निमंत्रण दिलं नाही म्हणून मी येत नाही. पण निमंत्रण एक व्यक्ती देऊ शकते का, की ज्या क्षेत्राखाली किंवा ज्या समाजाची किंवा ज्या कुटुंबात आपण एकत्र राहतो त्या कुटुंबात काय रोज हात मारली जाते का पत्रिका काढली जाते, चल बाबा जेवायला तुझं जेवण शिल्लक राहिले काय नाही. आपण सर्व ज्या कुटुंब कदम घराण्याच्या किंवा कदम घराण्यामध्ये ज्या काही संस्था या महाराष्ट्रामध्ये व्यापलेल्या आहेत आणि त्या संस्थेचे आज अधिकारी असोत, शिक्षक असोत, अन्य कर्मचारी असोत, कार्यकर्ते असोत, त्या सावलीत जिथं बसतो तिथं मान अपमान पाहिजे कशाला. ह्या मान अपमानाची पहिली बाजू आपण संत मनातली काढून टाकली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं कार्य किंवा आपला हा भाग तिथं महत्वाचा आहे असं समजून त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टीतला आपण हजर राहिलं पाहिजे. तेव्हा या ठिकाणी मी जास्त वेळ नाही येता, कारण वक्ते हे मुद्दे जास्त बोलणार आहेत आणि त्यांचं आपल्याला पहिलं महत्वाचं ऐकायचं आहे. तेव्हा या ठिकाणी मला या ठिकाणी संयोजकांनी एक 5 मिनिटाची मुदत दिली आणि या ठिकाणी तुमच्यासमोर मला काय जे काय वाटतं, कारण मी काय वक्ता नाही किंवा कुठं कार्य करता नाही. कार्य म्हणजे फक्त खाली येऊन तुमच्या बरोबर ऐकणं. पण आपल्याला वाटतं ते शेवटी आपल्या समाजाला आपल्या घरातल्याला सांगायचं काही देतं म्हणजे हे नाही, बंधन नाही. आणि मला जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही ऐका नाही ऐका किंवा मी उद्या एखादी गोष्ट ऐकत नाही की तो माझ्या इच्छेचा प्रश्न राहील, माझ्या बुद्धीचा प्रश्न राहील. पण शेवटी ज्या माणसा तेव्हा आपली ही जी मनोवृत्ती आहे, आपल्यातले जे काय आचार विचार घाण आहेत ते आज साहेबांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त निर्मळ मनानं इथून येणारं 54वं वर्ष त्यांचं सुखसमृद्धीचं जावं, त्याचबरोबर समाजाचा कायापालट होऊ, अजून राहिलेल्या काय त्यांच्या स्वप्नाची पूर्ती ही हो, एवढं बोलून मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराज. ते सांगायचं कोणाला, ते सांगायचं शेवटी तुम्हा सगळ्यांना, कारण आपण एका कुटुंबाचे भाग आहोत. त्यामध्ये मनात उभा राहिलेला विचार, मनामध्ये उभी राहिली उर्मी ही तुम्हाला सांगितली पाहिजे, तुम्ही ती समजून घेतली पाहिजे. जर त्यामध्ये तथ्य असेल तर तसा बदल आपण केला पाहिजे. पुढचे वक्ते आपणासमोर येत आहेत. श्री विजय मोहिते वडगावचे कार्यकर्ते. श्री आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोहनरावजी कदम, इथं उपस्थित असलेले आमचे युवक नेते माननीय सत्यजित देशमुख, अशोकराव गायकवाड, खानापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव दादा आणि युवक मित्र, आजच्या या माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त प्रथमच आपण सांगली जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या आम्हा तरुणांना, आपल्या कार्यकर्त्यांना खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की प्रथमच आपण हा वाढदिवस, या अगोदर वाढदिवस पुण्यात साजरा व्हायचा, आपणा सर्वांना तिकडे जाता यायचं नाहीये, त्या वाढदिवसाचा आनंद आपल्याला लुटता यायचं नाही. हा वाढदिवस साहेबांचा एक समाज प्रबोधन सप्ताह म्हणून या ठिकाणी आपण 1 तारखेपासून 1 ते 8 असा साजरा करत आहोत. खरंच एक चांगली योजना आहे. आपणा सर्वांना जागृत करण्यासाठी, आपणा सर्वांना एकत्रित आणण्यासाठी हा समाज प्रबोधन सप्ताह म्हणून एक चांगली योजना ही निर्माण आपण राबवतोय. खरंच आनंदाची गोष्ट आहे. आम्हा युवकांना जागृत करण्यासाठी हा युवक मेळावा खरंच एक प्राणवायू ठरणार आहे. तसं पाहिलं तर आज युवक मेळावा म्हटल्यामध्ये ते युवकांची उपस्थिती खूप प्रमाणात कमी आहे. खरंच ही खंत व्यक्त करतोय मी. आमचा युवक अजून खूप पाठीमाग आहे. युवक मेळाव्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी हजारोंच्या संख्येत युवकांची उपस्थिती पाहिजे होती, खरंच आपला खानापूर आणि तासगाव तालुक्यातील युवक अजून खूप पाठीमाग आहे. युवक मेळावा म्हटल्यानंतर युवकांचा सहभाग किती मोठ्या प्रमाणात पाहिजे होता आपण पाहता जायचं, खूप संख्या कमी आहे. इथं समोर बसलेले खरं सगळे वडीलधारी मंडळी, युवकांची संख्या खूप कमी आहे. या अगोदर युवक मेळावे घेतले होते सुद्धा, पण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा युवक मेळावा म्हटल्यानंतर युवकांची उपस्थिती कमी जाणवते. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की युवकांनी आळस झिडकारून
खंबीरपणे आता कामाला लागलं पाहिजे. आजचा युवक हा देशाचा पाया आहे. तेव्हा युवकांनी एकत्रित येऊन साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. युवकांनी पुढे येऊन त्यांचं स्थान, आपल्या हातून जी चूक झाली ती चूक पुन्हा होऊ न देता युवकांनी एकत्रित येऊन साहेबांना त्यांचं स्थान मिळवून दिलं पाहिजे. एवढेच मी त्यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीनं, युवकांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठं ना कुठं कमी काही पडलेलं आहे याची आठवण करून देतोय. ह्या सगळ्या आठवणी आपण साठवायचे आणि समाज प्रबोधन सप्ताह डॉक्टर पतंगराव कदम प्रबोधन सप्ताह असं या सप्ताहाचं नाव नाहीये, तो समाज प्रबोधन सप्ताह आहे. आणि याचा अर्थ असा की आपल्याला आपलं प्रबोधन करून घ्यायचं आहे. श्री प्रमोद मोरे, देवराष्ट्रे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय मोहनराव कदम शेठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या युवक काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्तानं आज इथं जे लोक जमलेले आहेत त्यांचं मी युवक काँग्रेसच्या वतीनं, खानापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं सहर्ष स्वागत करून मी माझे 2 शब्द सांगतो. समाज प्रबोधन सप्ताह हा 1 ते 8 जानेवारी हा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण घेतलेला आहे. खरं म्हणजे समाज प्रबोधन सप्ताह युवकांच्यासाठी एक जबाबदारी आहे. कारण आज सरकार बघितलं तर सरकारनं जी धोरणं जी जाहीर केलेली आहेत तर ती धोरणं आजच्या घडीला शेतकऱ्यांच्यासाठी फार उपयुक्त अशी नाहीत. कारण या सरकारनं महाराष्ट्रावर सुमारे 73,000 कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवलेलं आहे. आणि कृष्णा खोरेचं जरी आपण विचार केला तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कर्ज रोखे विक्रीस काढून त्यांनी तो पैसा किमान 15% सुद्धा त्यांनी अजून वापर केलेला नाही आणि तो पैसा दुसऱ्या योजनांवर डायव्हर्ट करून तो वापरण्यास घेतलेला आहे. त्यासाठी प्रत्येक युवकांचं हे कर्तव्य आहे की प्रत्येक समाजातील लोकांना हे पटवून दिलं पाहिजे की आज सरकारचं धोरणं काय काय आहेत आणि त्याचे दुष्परिणाम पुढील कालावधीसाठी काय होणार आहेत. कारण या सरकारनं पुढील 15 वर्षाचे जी इन्कम आहे सरकारचा तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे. तेवढ्यात सुद्धा त्यांचं भागलं नाही. त्यांनी अजून सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला त्यांच्याकडे आता पैसा नाही. वाहनांचे टॅक्स बघितले तर ते 15 वर्षाचे टॅक्स पुढील वाहनांचे त्यांनी भरून घेतलेले आहेत. आणि यामुळे पुढील जरी सत्ता काँग्रेसची जरी आली तरी काही कटू निर्णय घेऊन सुद्धा काँग्रेसला व्यवस्थित सत्ता चालवा येईल असं मला काय वाटत नाही. परंतु प्रत्येक युवकाचं हे कर्तव्य आहे की ह्या समाज प्रबोधन सप्ताहाच्या निमित्तानं त्यांनी प्रत्येक समाजातील लोकांना 4-2 मंडळींना घेऊन या सरकारची धोरणं कशी चुकीची आहेत हे पटवून देऊन खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन घडवून आणावे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खात्याचे सभापती युवक नेते सत्यजित देशमुख, चंद्रकांत लोंढे समाज कल्याण सभापती, आपल्या खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मित्र हो. डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब हे एक महाराष्ट्रातलं अमोल रत्न आहे. अनेक वर्षाच्या आपल्या कर्तृत्वातून एक व्यक्तिमत्व राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर उभा राहिलेला आहे. अशा या नेतृत्वाला समर्थ साथ देण्याची, उभं करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. खास करून माझ्या काही मित्रांनी खंत व्यक्त केली असली की युवकांची उपस्थिती कमी असली तरी हा युवक खास करून खानापूर तालुक्यातला आहे. तासगाव तालुक्यातून फार थोडे लोक युवक आलेले आहेत. अशा युवकांचा तासगाव तालुक्याचा पश्चिम भागाचा मेळावा सुद्धा आम्ही पलूसला घेणार आहोत. आणि कदम साहेबांना जास्तीत जास्त शक्ती, जास्तीत जास्त ताकद देण्याची जिम्मेदारी आपली आहे. अनेक जवळजवळ 34-35 वर्षाच्या आपल्या समाजकार्याच्या, राजकीय कार्यातून
हे व्यक्तिमत्व उभा राहिलेलं आहे. पुण्यासारख्या सदाशिव पेठेमध्ये 64 साली विद्यापीठ उभा केलं आणि 34 वर्षानंतर त्याचं अभिमत विश्वविद्यालय झाले. साहेब त्याचे हयात कुलपती झाले. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे हाताच्या बोटावर महिने एवढे कुलपती झाले आणि सोळसर सारख्या एका खेड्यातला मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा देश पातळीवर आपल्या शिक्षणाच्या कार्यातून हयात कुलपती होतो. ही फार मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. अशा तऱ्हेच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला, अशा तऱ्हेच्या महान व्यक्तिमत्वाला जपायची जबाबदारी, जिम्मेदारी आपल्या युवकांच्या आहे. खास करून युवकांना मी नम्र आवाहन करेन की झाल्या गेलेल्या चुका विसरून जाऊन साहेबांना प्रचंड ताकद देऊया. साहेबांच्या 54व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व युवकांना नम्र आवाहन करतो की साहेबांसारखं एक महान व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वा अजोड आहे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वाला आपण जपूया, ताकद देऊया. तेच आपलं परम कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापती सत्यजित देशमुख साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय शेठ इंद्रजित देशमुख साहेब, स्टेजवरील इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित साहेबांच्या वरती प्रेम करणारे खानापूर आणि तासगाव तालुक्यातील सर्व युवक आणि तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रवासी पहिल्यांदा संयोजन कमिटीला धन्यवाद दिले पाहिजेत. कारण साहेबांचा वाढदिवस हा पहिल्यांदा ग्रामीण भागात घेतला जातोय. याचा अर्थ असा की तळागाळातील सर्व समाजातील साहेबांच्या वरती प्रेम करणाऱ्या जनतेला साहेबांचा वाढदिवस साजरा करता यावा. आमच्यासारखी पुण्याला जाऊन साजरा करतील वाढदिवस, काय शिपाई घेऊन जातील, काय ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने जातील, पण सर्वसामान्य थरातील कार्यकर्ता साहेबांच्या पर्यंत पोहोचू शकत नव्हता. ही एक खंत होती. ती खंत या भागात साहेबांचा वाढदिवस साजरा केला त्या निमित्तानं आपण भरून काढली. त्याबद्दल या संयोजन कमिटीला पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजेत. तसेच मी पलूसच्या मेळाव्यात एकदा बोललेलो होतो पाठीमाग की युवकांची अवस्था तुम्ही चिवड्यातील कढीपत्त्यासारखी करू नका. चिवड्याला टेस्ट यापुरता कढीपत्ता वापरायचा आणि चिवडा खाताना कढीपत्ता फेकून द्यायचा. ही अवस्था तुम्ही युवकांची करू नका. युवकांच्याकडे तुम्ही जाणीवतेनं लक्ष दिलं पाहिजे. कारण आज तुम्हाला या मेळाव्यात युवकांची उपस्थिती कमी दाखवत असेल, त्याचं कारण हे सुद्धा असू शकतंय की तुम्ही कामापुरता युवकांचा वापर करणार, काम झाले की बाजूला फेकून देणार. ती अवस्था तुम्ही युवकांची करू नका. त्याच पद्धतीनं मगाशी खेळाडे वाघीच्या सरपंचांनी जे उदाहरण दिलं, नको ती पीक आपण त्या भागात वाढवलेलं आहे. खरं ती गोष्ट खरे, त्याला तुम्ही आम्हीच जबाबदार आहे. ती पीक या पुढील 1 वर्षाच्या कालावधीत आम्ही कापून टाकण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. कारण या लबाड लागला, ज्या वेळेला निवडून आला त्यावेळेला पलूसला याचा सत्कार घेतला. त्या सत्कारामध्ये त्यानं असं सांगितलं की ज्या वेळेला माझं तिकडं लिडिंग वाढत होतं त्यावेळेला मला पलूसचं इरिगेशन दिसत होतं आणि इकडे मला ते घाटात होता काहीतरी त्यानं असं सांगितलं की ज्या वेळेला माझं लिडिंग वाढत होतं त्यावेळेला मला टेलू योजना दिसत होती. असा हा लबाड लागला या निमित्तानं आपल्याला या भागातून हटवला पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला काय वाटेल ते करायला लागत होते. त्याच्या अगोदर मी आता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तर नाही, परंतु खानापूर तालुक्याच्या अध्यक्षांना आम्ही विनंती करतो की पलूस शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही साहेबांना तुमच्याकडे तिकिटाची मागणी करत आहे आणि तुम्ही ती दिली पाहिजे. कारण आम्हाला आमचा अपमान भरून काढायचा आहे. आम्ही गेल्या 4 वर्षात जे हाल भोगलेले आहेत ते न भरून काढण्यासारखे हाल आम्ही भोगलेले आहेत आणि तुम्ही साहेबांना तिकीट देऊन आम्हाला पुन्हा एकदा आमचा झालेला अपमान भरून काढण्याची संधी दिली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि साहेबांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त साहेबांना शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचे विचार व्यक्त करत आहेत. सप्ताह आजीवक मेळावा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
युवक नेते आदरणीय इंद्रजित मोहिते बाबा, त्याचप्रमाणे बांधकाम सभापती युवक नेते आदरणीय सत्यजित देशमुख साहेब, त्याचप्रमाणे मनमंती उद्योग समाजाचे संस्थापक आदरणीय अशोकरावजी गायकवाड भाऊ, तसेच इतर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि युवक मित्र, आजचा मेळावा युवकांच्या मनामध्ये प्रबोधन होण्यासाठी ह्या उद्देशाने घेतला. आत्ताच माझे मित्र पलूचे माझे मित्र सुनील गोरपडे बोलले, हा मेळावा ह्या भागामध्ये गेले 8 दिवस आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध कार्यक्रम चालू असले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कडेगाव येथील सोसायटीचे इलेक्शन चालू आहे. अनेक पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळं काही योगांना आज कडेगावमध्ये सुरक्षित इलेक्शन चालू आहे, त्यामुळे इकडे येण्याची संधी मिळाली नाही. परंतु अचानक हा मेळावा ठरला गेलाय. मित्रो, हा या प्रत्येकानं फक्त इथून येऊन भाषण करून चालणार नाही. रात्र वैरेच आहे. प्रत्येक युवकानं ठरवलं पाहिजे की आदरणीय साहेबांना, आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांना विचारून काम करण्यापेक्षा आपण या बिलवडी वाघी मतदारसंघामध्ये किती काम केलं, आपण किती मित्र जोडले. काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या कमिटी प्रत्येक गावामध्ये आता स्थापन होण्यात चालू आहे. किती कमिटी आपण स्थापन केल्या. आमच्या कडेगावमध्ये 4-5 महिन्यापूर्वी युवक काँग्रेस कमिटी स्थापन झाली. अगोदर आमच्या युवक थोडे कमी होते, परंतु ज्यावेळी आम्ही युवक काँग्रेस कमिटी स्थापन केली, आदरणीय स्टेटच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवक काँग्रेस कमिटी स्थापन केली. युवक काँग्रेस कमिटी स्थापन केल्यानंतर बऱ्याच मुलांना आम्ही सभासद करून घेतलं. त्यामुळे आमच्या या युवकामध्ये भर पडली. प्रत्येक गावागावामध्ये युवक काँग्रेसची कमिटी स्थापन झाली पाहिजे. आणि माझ्या युवक मित्रांना एक सांगायचं आहे, आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कामाची पद्धत प्रत्येक युवकाला काम मिळालं पाहिजे. प्रत्येक युवक हा सरळ मार्गाने गेला पाहिजे. त्यांनी कधी सांगितलं नाही की तुम्ही भांडण करा, माझ्यासाठी भांडण करा किंवा अनेक वाईट मार्गाने जावा. ठीक आहे, साहेबांची कामाची पद्धत नाही, परंतु आपण इतरांची कामाची पद्धत बघतोय. पोलीस स्टेशनमध्ये अडवायचं, हेच फोन करायचा की त्याला हात टाका, परंतु हेच फोन करायचा की त्याला बाहेर काढा. परंतु आदरणीय साहेबांनी प्रत्येक युवक दिसला मोका दिसला तर त्याला काय साहेब खवळतात, तू तुझं काम बघ, आधी तुझा संसार बघ, परंतु राजकारण बघ. आदरणीय शेठचं म्हणणं हे नसतं की बाबांना तुम्ही आधी काम बघा, आधी आपला संसार बघा, मग मोकळ्या वेळामध्ये आपण राजकारण करूया. मित्र, अजून आपली वेळ केलेली नाही. प्रत्येक युवकांनी ठरवलं पाहिजे, रस्त्यावर फिरणारा माणूस जो 18 वर्ष पूर्ण झाले त्या युवकाला त्याला मतदानाचा हक्क आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्याला सामील होते किंवा काँग्रेस पक्षामध्ये त्याला सामील करून घेऊन प्रत्येक मतदाराला, प्रत्येक युवकाला समजून सांगितलं पाहिजे. आदरणीय साहेबांनी या कडेगाव नगरीमध्ये इतकं काम केले की तिथं कोणत्याही नाही. मित्र, त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी दिवसा माणसं यायला भेट होती, परंतु या स्टँडच्या वरचा परिसर पाहिला तर एक अशी वेगळी नगरी बनलेली आहे. डोंगराळ साईडला गेलं तिकडं सागरी सहकारी बघितली तर डोळ्याचं पाणी करण्यासारखी अशी आलिशान अशी इमारत उभा राहिलेली आहे. तिथं माझ्या युवकांना काम मिळतंय. ह्या इकडे तहसील रोडला गेलं आंबा पाट्यावर तर सोनेरा साखर कारखाना अतिशय गतिमान कारखाना चालू आहे. प्रत्येक युवाला काम मिळणार आहे, प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळणार आहे, परंतु सर्व युवकांना आपली मर्ग झटकून इथून पुढं कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक युवकाला आदरणीय साहेबांनी केलेली कामं आदरणीय साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाला मतदानाचा हक्क असतो.
त्याला समजून सांगितलं पाहिजे. प्रत्येक युवकांना आपल्या समाजामध्ये पहिलं काम केलं पाहिजे. प्रत्येकानं आपला समाज पहिला धरला पाहिजे. आपला समाज जेव्हा फिट करू तेव्हा इतरांना आपल्याला बोलता येतं. प्रत्येकानं आपापल्या समाजामध्ये एक एक संघटना काढून एक एक ग्रुप तयार करून आदरणीय साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभा केला पाहिजे. या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्या राज्यात असो प्रत्येक माणसाला कायदा आहे, अधिकार आहे. कुणी न भिंता रस्त्याच्या कुंभीवार मारा तुला कोणाला अधिकार नाही, तर आपण न भिता ढीटपणाने आदरणीय साहेबांच्या पाठीला खंबीरपणे उभे राहून येत्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं आहे की येत्या निवडणुकीमध्ये बिलोडीवाणी मतदारसंघाचे आमदार असतील डॉक्टर पताराव कदम साहेब आमदार असतील. जाहीर करण्यास सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. तुमच्याशी काही हितगुज करत असताना पहिल्यांदा आपण काही घोषणा द्यायच्या आहेत. मी बघतोय मागापासून स्टेजवरून बऱ्याच लोकांना झोप यायला लागली, लोक मध्ये मध्ये पेंगायला लागलेत, काही मंडळी जांभळे सुद्धा द्यायला लागलेत. कंटाळा येतो नाही असं नाहीये, पण मी 2-4 घोषणा देतो, आपण त्याला साथ करायचे. युगपुरुष राजे शिवछत्रपतींचा घोषणा जोरात द्या. क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, डॉक्टर भीमरावजी आंबेडकरांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि शेवटची घोषणा डॉक्टर पतंगराव कदमांचा. मला वाटतंय त्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, असंच काहीतरी बोलावं लागेल. या विभागाच्या, या प्रांताच्या, या राज्याच्या, या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रत्येकाच्या समस्या कालपरस्वी आणि त्याच्या विभागापरस्वी वेगवेगळ्या असू शकतात. मी आता मागापासून ऐकतोय ते विभागाच्या काही समस्या त्याच्या बाबतीत बोलणं झालं, परंतु समाज प्रबोधन म्हणजे नेमकं काय, जर आवाज कमी केला तर समाज प्रबोधन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला थोडंसं कळलं तर बरोबर. आज संपूर्ण देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थिती निर्माण करण्यापाठीमागे कोण आहे, याची जबाबदारी कोणावरती येऊन पडते आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय करायला नको, याच्या बाबतीत थोडंसं विवेचन झालं म्हणजे आजच्या समाज प्रबोधन कार्यक्रमामध्ये बराचसा आपण कार्यभार साधला असतो. पाहिजे एक 5-10 मिनिटं कुणी उठू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं शैक्षणिक धोरण ठरवलं जातं, या शैक्षणिक धोरणाकडे आपण बारकाईने पाहिलं तर एक बाब आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की इथे जाणारे शेतकऱ्यांचे म्हणून प्रतिनिधित्व असणारं राज्यकर्ते जे पुढे आहेत ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रतिनिधी नाही. महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून देशामध्ये मान्यता मिळाली. या पुरोगामी राज्यासाठी अनेक समाज क्रांतिकारकांनी, समाज धुरींधरांनी फार मोठे योगदान केले, पण हे योगदान करत असताना आज त्यांचे उत्तरदायित्व आपल्या खांद्यावरती आहे. आपण कोणत्या अवस्थेमध्ये जगतो आहोत, ते कशामुळे आपली अवस्था अशी निर्माण झाली आहे याचा विचार होणं आज गरजेचं आहे. तुम्ही पहिलीचं पुस्तक उघडून बघितलं तर पहिलीच्या पुस्तकामध्ये आपल्या लहान लहान मुलांच्या वरती कोणत्या संस्कार केले जात आहेत हे बघणं अत्यंत गरजेचं ठरेल. इथे इंद्रजित बाबा आहेत, मी अत्यंत जबाबदारीने बोलणार आहे. पहिलीचं पुस्तकाचं पहिल्या अंकलिपीचं पान उलटलं तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं, सदू वैरण आण, माधू वैरण का, दादू गाईला चारा घाल, सदू दूध काढ. आणि पुढचं पान उलटलं तर त्याच्यावर बरोबर लिहिलं असतं, मिलिंद दूध पितो, राम लोणी खातो. म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वैरण आणायची, कापायची, घालायची आणि दूध काढायचं, पण दोन्ही मात्र त्यांना खायचं नाही किंवा दूध त्यांना प्यायचं नाही. हे जे शिक्षण आहे हे शिक्षण प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याची जबाबदारी ज्याने शिक्षणाचं धोरण हे ठरवलं त्यांच्या माथ्यावर येऊन पडते. आणि लहान मुलांच्या वरती संस्कार आहे. आमचा सदू महादू दादू जो आहे, जो शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय, तो सदू महादू दादूने काय करायचं, तो वैरण कापायची. हे लहानपणापासून त्याला सांगायचं, तू शेतकऱ्याचा पोरगा आहेस, तू वैरण कापलीच पाहिजे, ही वैरण तू गायला घातलीच पाहिजे. पण दूध पिण्याचा अधिकार मात्र या संस्कृतीनं तुमच्यामध्ये ठेवलेला नाही. आणि हे जे शिक्षणाचं धोरण आहे ते आमच्या तिथं जाणाऱ्या बळीराजाचं नाव सांगणाऱ्या माणसाने आजपर्यंत केलं नाही, ते आमचं दुर्दैव आहे. आता तरी या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आता तरी लोकांच्या मधून हा उठाव घडेल की नाही हे आम्हाला बघायचं. दुसरं उदाहरण
असतं, गडी शेंडीधारी बसलेला असतो आणि खाली लिहिलेलं असतं भ भ भटजी भ. इतक्या वर्ष आम्ही भ भ भटजी भ शिकत आलो, पण भ भ भाकरीत सुद्धा असतो आणि तो अत्यंत आम्हाला महत्वाचा. हे आम्हाला कधी शिक्षण मिळणार? भ भ भाकरीत आहे हा आम्हाला अत्यंत महत्वाचा. अगदी मराठीमध्ये म्हण लिहिलेली असते, साखरेचं खाणार त्याला देव देणार. बरं, तुमच्या आमच्या सगळ्या ऐकवात गेले नाही की नाही म्हण. साखरेचं खाणार त्याला देव देणार आणि चटणी भाकरी खाणार त्याला कोण देणार? भाजी भाकरी खाणार त्याला कोण देणार? आता हे जे भाजी भाकरी खाणारे, चटणी भाकरी खाणारे आम्ही लोक आहोत, आता आम्हाला कोणी परमेश्वर देणार नाही. त्यांच्या दृष्टीने मात्र ते अगदी खरं आहे की साखरेचं खाणार त्याला देव देणार, म्हणजे आयतं खाणाऱ्याला देवच देतो. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, जो आयतं खातो त्याला देवच देत असतो आणि नुसतं साखरेचं खातो त्याला देव देत नाही, तर तूप भाकरी खातो त्याला सुद्धा देव देतो. अशी सगळी विचित्र या वर्ण व्यवस्थेने अवस्था आपली निर्माण झाली. बंधूंनो, ह्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? करणं काय गरजेचं आहे का? मला नक्की असं वाटतंय की 15 विरुद्ध 85 हा संघर्ष जोपर्यंत या देशामध्ये उभा राहणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं, मागासवर्गीयांचं, शेतकऱ्यांचं आणि उपेक्षितांचं राज्य येणार नाही. 15 विरुद्ध 85 हा संघर्ष अखंड देशव्यापी उभा आहे. 15 विरुद्ध 85 हा संघर्ष 85% जनता ही बहुजन समाजाची जनता. ह्याच्यामध्ये साडी, माळी, कोष्टी, कुणबी, तेली, केलोरी, तांबोळी, महार, मान, सांबार, भावे, ढोर, सुतार, लोहार, कुंभार हे सगळे बलुतेदारांचे लोक त्या 85% वर्गामध्ये येतात. मराठा समाज सुद्धा 85 वर्गामध्ये येतो, कारण कुणबी हा घटक आज त्या बहुजनांच्या मध्ये यादीमध्ये समाविष्ट झाले. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांनी इथं संपूर्ण पिकवायचं, इथं संपूर्ण वाढवायचं, पण ते उपभोग घेण्याचा अधिकार मात्र या शासन यंत्रणेनं आणि शिक्षण यंत्रणेनं आमच्यामध्ये ठेवलेला नाही. ह्याची आज प्रकर्षण आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे आणि ती जाणीव बहुतांश लोकांच्या मध्ये दिसत नाही. 15 विरुद्ध 85 या संघर्षामध्ये काय घडेल? एकच घडेल, 85 लोक विजयी होतील आणि 15च्या हातामध्ये जी शासन यंत्रणा आहे, सत्ता आहे, जी लोकांच्या हितासाठी वापरले पाहिजे काढून घेते. हा संघर्ष कसा आपण जिंकू शकतो? मी तुम्हाला साधी बाब सांगतो. 85% तुम्ही लोक आहात का? बहुजन समाजाचे आहात का? तर एक उदाहरण, गंमतशीर उदाहरण मी आपल्याला बोलतोय. काय घडतं बघा. तुम्ही कबड्डीचा किंवा हुतुबीचा खेळ पाहिला असेल. आज शासन यंत्रणा कोणाच्या ताब्यामध्ये पाहिजे? बहुजन समाजाच्या लोकांच्या ताब्यामध्ये पाहिजे. त्या दिसते का? देशामध्ये दिसत नाही, राज्यामध्ये दिसत नाही आणि राज्यातल्या बहुसंख्य राज्यामध्ये दिसत नाही. मग आता हा जो 15 विरुद्ध 85चा जो संघर्ष आहे, तो प्रकर्षानं आपण बुद्धीचा वापर न केल्यामुळे हा आपला पर्यायीने आपल्या डोक्यावरती बसला. कबड्डीचं किंवा हुतुतूचं मैदान आपण पाहिलं असेल. पलीकडच्या बाजूला समजा 15 लोक झाले आणि अलीकडच्या बाजूला 85 लोक असले. ह्या खेळामध्ये कोण जिंकेल? 85ने एकदम त्यांच्यावरती जर चाल करून गेले, कोण जिंकेल? साधा आणि सरळ गणित आहे, 85 लोकच जिंकतील. परंतु या 15 आणि 85 मध्ये जी अशी आडवी मध्यंतरात फाटी मारलेली आहे, ती फाटी ह्या 85 लोकांनी जर एकोप्यानं ओलांडली तर ह्या लढाईमध्ये आपण यशस्वी होऊ. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की जी आडवी अशी फाटी मारलेली आहे, या फाटीला हे 85 लोक एकदम पलीकडे चाल करून का जाऊ शकत नाहीत? कारण जशी आडवी फाटी आहे तशी हिता आमच्यामध्ये अशा उभ्या फाट्या आहेत. कोण चांबाराचा आहे, कोण ढोराचा आहे, कोण कुंभाराचा आहे, ही कडी ही ह्या फाट्या ओलांडून अलीकडे येत नाही. म्हणताना भविष्य काळामध्ये अशा ज्या उभ्या फाट्या मारलेल्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला बुजवाव्या लागतील आणि नंतर मग आपण आडवी फाटी ओलांडून या देशाचा संघर्ष, सत्ताचा संघर्ष आहे, तो 15 विरुद्ध 85 संघर्ष आहे, तो आपण यशस्वी करू शकतो. परंतु या बाबतीने काही विचार झाला पाहिजे, या बाबतीने काही प्रबोधन झालं पाहिजे. या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही कोणी नाही, तुम्ही आम्ही सारे जण एक आहोत हा विचार फैलावला पाहिजे आणि हा विचार ज्यावेळेला आपल्यामध्ये मूळ धरेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण ती लढाई करू. परंतु आपलं एवढं नष्टचर्य एवढ्यावर संपत नाही. आपण नेमकं काय करतो की ज्याला आपण बुद्धी म्हणतो, ही बुद्धी वर्षानुवर्ष आपण घडवत टाकलेली आहे. या बुद्धीचा आपण वापरच केलेला नाही. कसा केला नाही हेही सांगतो. हा बुद्धीचा आपण कसा वापर केला नाही एक तुम्हाला उदाहरण म्हणून देतो, म्हणजे पटकन समजेल. तुम्ही लग्नामध्ये मंगलाष्टक ऐकलेले, या लग्नातल्या मंगलाष्टकीमध्ये घटी समीप नवरा घेऊन यावा घरा, अंतरपटाते मधी धरा, दृष्टादृष्ट न करता दोही करावे उभी, वाजंत्री बहुगलबला न करणे तुर्यात सदा मंगल. आता ही जी अष्टक आहे ही लग्नाच्या शेवटी म्हटली जाते. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की लग्न घटिका जवळ आलेली आहे.